पाहूया, काश्मीर खोऱ्यात तणाव कायम आहे, पण या तणावातच आज अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली. राहुल कौशल याच्यासारख्या अनेक तरुणांची ही पहिलीच अमरनाथ यात्रा आहे. ही यात्रा करताना त्यांच्या मनात थोडीशी भीती आहेच, पण तितकाच उत्साहही आहे. अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था काश्मीरकडे रवाना झालाय. डर तो रहता ही है, तो भोले का नाम लेके चले जाएंगे ऊपर. स्वास्थ्य ठीक नहीं था, फिर भी हम लोग मतलब आ गए जाने के लिए. यंदाच्या वर्षी अंदाजे 4 लाख भाविक ही यात्रा करतील असा अंदाज आहे. पण काश्मीरमधल्या सोपोर इथले सीआरपीएफचे जवान आणि स्थानिकांमधल्या हिंसाचारात गेल्या 2 दिवसात 3 स्थानिकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे. अंदाजे 70 टुरिस्ट कंपन्यांनीही या टूर पॅकेजमध्ये सुरक्षा सैनिकांची व्यवस्था केली आहे. फॉर द सिक्युरिटी ऑफ द यात्रीज थ्रूआउट राइट फ्रॉम लखनपूर टू द केव इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट. अमरनाथ यात्रा ही खऱ्या अर्थानं सगळ्यात कठीण आहे. काश्मीरमध्ये होणारे हल्ले, काश्मीरच्या सोपोर भागातल्या सीआरपीएफ जवानांच्या कारवाया, त्यामुळे तिथलं वातावरण सध्या तणावपूर्ण आहे. आणि यात आणखी भर पडतीये ती तिथल्या निसर्गाच्या लहरीपणाची. त्यामुळे ही यात्रा संपेपर्यंत यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी पुढचे 2 महिने सुरक्षा रक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार हे निश्चित. पवन बालीसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.